श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. बरेचसे भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतायत. इकडे स्वामींचा रथ आहे हा बघा. दर्शन घेऊन आल्यावरती तुम्ही इकडे बसू शकता. 2 तास लाईनमध्ये राहिल्यानंतर मंदिराच्या परिसरात पोहोचलोय. इकडचं जो वातावरण आहे आणि इकडचे जे मंदिर आहेत ती बघण्यासारखी भरपूर आहे. चला श्रीदेव सिद्धरामेश्वर देवाचं दर्शन घेऊया. जिंकला तर रकडे सगळीकडे धुमशाम. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की आम्ही पंढरपूरला गेलो आणि विठ्ठल रखुमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आता तोच ब्लॉग कंटिन्यू ठेवतो आहे. तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की फक्त दर्शन घेतलं, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवणार आहे. तर आता आम्ही आलो आहे हॉटेलवरती, म्हणजे जिथे आम्ही भक्त निवासामध्ये थांबलो आहे तिथे आलो आहे आणि इथून आता जेवायला चाललो आहे. तर जेवण करायचं आहे आणि थोडा आराम करायचा आहे आणि त्यानंतर जायचं आहे आपल्याला परत एकदा चंद्रभागेच्या तीरावरती. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जेवायला आलो आहे. इकडे आपलं जेवण आहे हे बघा, व्हेज. आपलं जेवण आलं आहे. आपल्याला सीटवरती जाऊन बसायचं. चला चला, जेवण आलं आहे. मस्त जेवण आहे. चपाती, भात, आमटी, भाजी, लोणचं, ठेचा आणि श्रीखंड. तर मित्रांनो, जेवण करून आता परत एकदा रूमवरती चाललो आहे. थोडा आराम करू आणि त्यानंतर आपण निघू परत एकदा पंढरपूर बघायला. चला. तर संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आता आम्ही चाललोय परत एकदा मंदिराकडे. मंदिराचा परिसर, चंद्रभागा नदी बघणार आहोत. चला. रुद्र पण रेडी झालाय मस्त. रुद्र आणि रुद्राचे पप्पा. आईशिवाय फिरतो. हो. वा, किती महिन्याचा आहे आता तो 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा. ओके. फक्त फिरायला आवडतं. मग कोणी पण सोबत असले तरी चालेल आणि खेळणारी माणसं आवडतात. अरे वा. कुठे कुठे फिरलाय अजून? तो साताराला 2 टाइम गेलाय. आईशिवाय? आईशिवाय रत्नागिरीला 1 टाइम गेलाय. वा, भारी. फक्त फिरायला आवडतं आणि खेळणारी माणसं आवडतात. मग आई बाबा सोबत नसले तरी चालेल. अरे वा, मस्तच. फोटोशूट चालू आहे इकडे. चला, परत एकदा आपण चाललोय मंदिराच्या परिसरात. चला, झोप झाली पूर्ण. झोपून झालंय. रात्री झोप नाही झाली आम्ही. 1 तास झोप लागली. छान वाटतं. चला, डायरेक्ट आता आपण चंद्रभागेच्या चंद्रभागेच्या तिरी जाऊया. तर मंदिराच्या परिसरात पोहोचलोय आणि इकडे भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे हे बघा. इकडे आता चहा पितोय त्या समोरच्या वारकरी भोजनालयमध्ये. हे बघा मंदिर. तर मित्रांनो, आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने आणि मंदिराकडे जाताना दोन्ही साईडने दुकानं आहेत. खेळण्याची दुकानं आहेत, परत धातूच्या भांड्यांची दुकानं आहेत. मित्रांनो, मंदिराचा कळस बघा, 1 नंबर आहे. तर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलोय. इकडून एंट्री आहे. कसलं भारी आहे बघा. तर मंदिराकडून आता आपण खालच्या साईडला चाललोय नदीकडे, चंद्रभागा नदी. चला. इकडे जुनी जुनी मंदिरं दिसतात ही बघा. खालच्या साईडला नदीमध्ये पण एक मंदिर आहे मधोमध. इकडे हे आहे द्वारकाधीश मंदिर आणि इथून खाली चंद्रभागा नदी. तर मित्रांनो, 1 नंबर सीन आहे. इकडे बघू शकता. चंद्रभागेच्या काठी आता पोहोचलोय. पाणी कमी आहे अजून. पाऊस हवा तसा पडला नाहीये, नाहीतर पाणी वरतीपर्यंत येतं. खूप भारी वाटतं इकडे बघा.
नदीच्या काठी पोचलोय आणि नदीच्या पलीकडे इस्कॉन टेम्पल आहे. तिकडे जायचं असेल तर आपण बोटने जाऊ शकतो. बघूया काय सगळेजण बोलत आहेत ते. तर नदी किनारी पोचलोय आणि इकडे 1 2 3 4 5 छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत. इकडे आहे श्री पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर. हे बघा, या साईडला पण एक मंदिर आहे. मित्रांनो, हे आहे पुंडलिक मंदिर. हे बघा, काम चालू आहे सध्या मंदिराचं. आणि याच्या बाजूनेच इकडे बोट्स जातात इस्कॉन मंदिराकडे. बरेचसे भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतायत. आणि इकडे हे बघा, गंगा तीर्थ मिळेल. आणि इकडे येथे दगडाची नाव पाण्यावर तरंगते असं लिहिलंय. हे बघा, तीर्थ. श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. पुंडलिक मंदिर. मंदिराचं काम चालू आहे सध्या. इकडून दर्शनासाठी रांग आहेत. तर पावसाळ्यात सगळीकडे इकडे पाणी भरलेलं असतं, त्यामुळे या मंदिरांकडे येणे शक्य होत नाही. तर मित्रांनो, आता आपण चाललोय नदीच्या पलीकडे इस्कॉन टेम्पलला. चला चला, बोटमध्ये जाऊया. फायनली आपण पोहोचलोय इस्कॉन टेम्पलला. काही कीर्तन चालूच असतं. चला, फायनली पोहोचलोय इस्कॉन टेम्पलला. खूप सुंदर असा परिसर आहे. या साईडला ते बघा, पुंडलिक मंदिर. आतमध्ये आल्यावरती पहिलंच मंदिर आपल्याला मिळालं आहे, ते विठ्ठल रखुमाई मंदिर. चला, आता आपण वरती जाऊया. वरती जाऊन दर्शन घेऊया श्रीकृष्णाचं. तर मित्रांनो, इस्कॉन मंदिरात पोहोचलोय. तर दर्शन घेऊन आता परत चाललोय मागे. सुंदर असं दर्शन झालं. तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पलमधून आता चाललोय परत एकदा पंढरपूरमध्ये, म्हणजे त्या साईडला मंदिराकडे. तिकडे आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे, प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. त्यानंतर आपण भक्त निवासामध्ये जाणार आहोत. चला, आता आपण चाललोय परत मंदिराच्या दिशेने. तिकडे आपण शॉपिंग करू आणि त्यानंतर जेवणासाठी भक्त निवासाकडे जाऊ. चला. इकडे सगळीकडे प्रसादाची, खेळण्याची आणि धातूंच्या भांड्यांची दुकानं आहेत. तर मित्रांनो, प्रसाद घेतलाय हा बघा, गावी घेऊन जाण्यासाठी. आणि आता परत एकदा बाहेरून दर्शन घेऊन आपण चाललोय आपल्या भक्त निवासाकडे जेवण्यासाठी. चला, उद्या आपल्याला खूप ठिकाणं करायची आहेत, 3 ठिकाणं.
ती म्हणजे अक्कलकोट, त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वर आणि आई तुळजाभवानी. तुषार दादा स्वतः वाढत आहेत बालाजी टूर्सचे सर्व. मी तर बोलेन की एकदा तरी तुम्ही ही यात्रा करा, म्हणजे देवदर्शन करा. खूप सुंदर असं नियोजन आहे. रामकृष्ण हरी. सिद्धेश माझा नाही भेटणार. सुंदर सर्व्हिस. चला आजचा दिवस संपलाय. आता उद्या आपल्याला अक्कलकोट, सिद्धरामेश्वर आणि आई तुळजाभवानी. सकाळी 5 वाजता सुटणार बस. 5 वाजता उठायचंय, झोपायला चाललोय. चला. तर आज आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका T20 वर्ल्ड कप फायनल. सगळेजण मॅच बघतात. यो तपश्चर्या करता जिंकण्यासाठी. जिंकतील आता. विकेट बघ. श्री स्वामी समर्थ सूर्य. श्री स्वामी मित्रांनो 2 बॉलात 9 रन होत. उद्या काय होता, इंडिया वर्ल्ड कप जिंकता की नाही. जिंकला तर रकडे सगळीकडे धुमशान. लास्ट बॉल. एका बॉलात 9 रन. नाम टाकतोय. चला पांड्या टाक, टाक. घे, घे. सकाळचे 5 वाजलेत आणि सगळे रेडी झालेत. मस्तपैकी सकाळीच उठून आंघोळ वगैरे झाली आहे. चला सगळेजण रेडी झालेत आणि आता चाललोय बसकडे. तर मित्रांनो गणेशकडून काजू आणलेले, गणेश कॅशू फॅक्टरीमधून, आणि आता जाताना खातोय. अच्छा आहे. आजच्या सकाळची सुरुवात मस्त तुझ्या झालेली काजूपासून. आहे. येस. श्री गणेशच्या काजू पासून झालो. चला गणेशचे काजू खा. मालवणी हिरो. पॉवरफुल लागतात मध्ये. पॉवरफुल. अजून 4 दी. मालवण तालुक्यात पॉवरफुल आहे. एक नंबर मध्ये लागतो. चला निघालो. व्हेरी गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. पहिल्या ठिकाणी पोहोचलोय, सिद्धरामेश्वर. चला. तर मित्रांनो सकाळचे 7:15 वाजलेत आणि आता आपण पोहोचलोय सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर इथेच बाजूला मंदिर आहे, चला बघूया. हे सिद्धरामेश्वर आहे, म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत. हे याच्या हा तलाव होता, याच्यामध्ये ऑटोमॅटिक महादेवाची म्हणजे पिंड स्थापन झालेली आहे. आणि दरवर्षी लग्न असतं महादेवाचं आणि पार्वतीचं. तर हेलिकॉप्टरने इथे ना अक्षदा व्हायला जातात. खूप मोठा गड्डा यात्रा बोलतात, म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते ती. लग्न झाल्यानंतर ती यात्रा चालू होते. जागृत देवस्थान आहे इथे, काय आपण सारखे येत नाही.
तर सर्वांनी जे पण काय मनातलं आणि उपाशी पोटी महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं शास्त्रामध्ये, तर ते चुकून झालेलं आहे आता आपल्याकडून. तर सर्वांनी मनापासून प्रार्थना करा, दर्शन करा, फोटोग्राफी वगैरे करा, लगेच आपल्याला अक्कलकोटला निघायचं. चला दर्शनासाठी आतमध्ये जाऊया. मग अशी दादा बोलला ती ही जागृत समाधी श्री सिद्धेश्वर प्रसन्न. तर इकडे दर्शन घेऊन आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. समोर पण बघा खूप मोठा हॉल आहे आणि काम चालू आहे आणि बाजूने तलाव असल्यामुळे एक नंबर वाटतंय. तर आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तर मित्रांनो दर्शन घेऊन झालं आहे. आतमध्ये मोबाईल बंद ठेवायचा होता त्यामुळे आतमधलं काही दाखवलं नाही. पाणी बघा एकदम भारी आहे, हिरवगार. तुषार दादा नमस्कार. परवापासून आपण सोबत आहोत. असं वाटलं नाही की आपण कुठे एकटे चाललोय. फॅमिलीसारखे सगळेजण एकत्र आहोत आणि खूप छान असं जेवण होतं, छान असं नियोजन आहे. नक्कीच एकदा तरी तुम्ही बालाजी टूर्सतर्फे इकडे देवदर्शनाला या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बसेस देवदर्शनासाठी Yes. जात असतात. प्रत्येक उपक्रम वेगवेगळा आहे. हा सोलापूर आहे, काल पंढरपूर आम्ही कव्हर केलं. आता रविवारपासून सुरुवात केली सिद्धरामेश्वर, आता अक्कलकोट, त्यानंतर तुळजापूर. ओके चला. चला निखिल, कालपासून आपण सगळे एकत्र आहोत. पासून एकत्र आहोत आणि देवदर्शनाच्या भेटीनेच भेटलंय. खूप भारी वाटते. खूप भारी वाटतंय. प्रवास 2 दिवसाचा असा आहे की नवीन अनुभवायला भेटतं. म्हणजे हो. आपण मेनली कोकण जास्त फिरतो, हा पट्टा कधी फिरलेलाच नव्हता. बरोबर. त्यामुळे इकडचं जो वातावरण आहे आणि इकडचे जे मंदिर आहेत ती बघण्यासारखी भरपूर आहेत. आपल्याकडची पण आहेत आणि इकडची सुद्धा आहेत. बरोबर. आणि जागृत देवस्थान आहेत, ते त्यांना दर्शन घेऊन आयुष्यात एकदा कुठेतरी असं जायचं ना जिथे आपण गेलोच नाही, गेलो नाही, जायची इच्छा बरोबर. असायला पाहिजे. आणि सोबत मित्र आहेत ते कोकण कम्युनिटीचे आहेत आणि ज्यांना Yes. आपण यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. बघतो. त्यावेळेस पण इच्छा असते की भेटायची आणि त्या निमित्तानं आज झाली. एक भारीच वाटतं. मस्त. तर आता आपण अक्कलकोटला जाणार आहोत. अक्कलकोटला जायचं. चला. तर नाश्त्यासाठी गाडी थांबली आहे. आता आपल्याला जायचं आहे तुळजापूर आई भवानी देवीचं दर्शन घ्यायला आणि लास्टला आपण अक्कलकोटला जाणार आहोत स्वामींचं दर्शन घ्यायला. प्लॅन थोडे चेंज होत आहेत, काही समजत नाही आहेत. चला नाश्ता करून घेऊया आणि निघूया. नाश्त्यासाठी इकडे थांबलो आहे श्रीमान पाटील वाडा. बैल आहेत बघा, 1 आणि 2 बैल आहेत. तर आतमध्ये पण बघा एक नंबर आहे. या तुमचं आहे. सिटिंग बघा कशी आहे, एक नंबर. ऍक्शन ऍक्शन. आपण झालेला पाणी कमी करायला पाहिजे. खेळायचं आहे. चल एक अजून 2 द मॅन फ्रॉम अजगणी. आता एकच तो जिंकला तो जिंकला. ओके, कॉम्पिटिशन टफ आहे ब्रो. असं काय केलं नाही बेटा? स्ट्रॉंग खेळ, स्ट्रॉंग. स्टॉर्म चल ना, अरे स्ट्रॉंग खेळ रे. ठीक आहे. मला एक चान्स. मी कच्चा लिंबू आहे. आता मी हो ओ थोडीशी राहिली. तो आहे. वाटलेलं की ही स्पर्धा तिकडे एवढ्या लावली एवढ्या लोकांच्या ऑडियन्स बघत कधी वाटलं नाही. याचं श्रेय कोणाला द्यायचं?
मी माझ्या हाच्या आणि याचं श्रेय हा तुषार दादाला देणार आहे. त्यांनी जे केलं ना ए बंटी ये ना तो जिंकला. सगळ्यांनी बॉटल सगळ्यांनी एकदम थोडे 1 2 3 आई म्हणे सेम काय रे तू असाच घ्यायच्या वारणासारखी आली पुन्हा. भाई आज काय दही भात दही साखर आई वडील तुझे या सगळ्या गोष्टी बघतायत. गरिबीवर मात करून सकाळी पेपर टाकून दुसरं गोष्टी 100 किलोमीटर वायफाय नदीच्या क्रॉस करून तू आज हे सगळं पार केलंयस. इंटरनेटवर या सगळ्या गोष्टी शिकलास. आपल्या मात केलंयस तर कसं वाटतं तुला? वडील शिक्षक होते 8वीत ना शाळा सोडून हे सगळं करतोय. खरंच ह्या मुलाने खरंच 8वीत खरी गोष्ट सांगतोय की वडील शिक्षक होते, या मुलाने 8वीत शाळा सोडली, 10वी बाहेरून दिली 2 वर्षांनी. आमच्या सगळ्यांकडून तुला 2 तेलाची काय मजबुरी होती? 2 तेलाची पिशवी आणि 2 कुडू तांदूळ. मालवणी हिरोकडून 2 तेलाची 2 तेलाच्या पिशव्या 2 कुडू तांदूळ आणि वडिलांच्या तोंड भरून शिव्या. इंद्रायणी तांदूळ 1 किलो. ते पण मालवणी हिरोच्याच. आईची मदत असल्यामुळे ह्याच्यापर्यंत पोहोचू शकलो. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून आता चाललोय तुळजापूरला आई भवानी देवीचं दर्शन घ्यायला. चला बघू शकता चढाव आहे त्यानं ढापलं ना काय बघतलं बघा टर्न घाटात इथून आपण सरळ चालत गेलो ना की डायरेक्ट मंदिराच्या इथे जाणार आहे. मंदिराच्या बाहेर राईट साईडला चप्पलचं स्टँड आहे, तिथे चप्पल काढायचे. तोपर्यंत पासची सोय म्हणजे पास प्रत्येकाला वैयक्तिक पास मिळतो, प्रिंटेड पास असतो. तो पास मी सर्वांना देतो, तुम्ही चप्पल काढून घ्या. दर्शन सर्वांना एकत्र घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण थोडंफार नामस्मरण करून पुन्हा ज्यांना शॉपिंग करायचे त्यांनी शॉपिंग करून पुन्हा बसपर्यंत या. आपल्याला चालत 5 मिनिटं चालत जायचं आहे. रिटर्न येताना पण सर्वांना चालतच यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथून आपल्याला सरळ मंदिराकडे जायचंय. आई तुळजा भवानी समोर आपलं मंदिर आहे, मंदिराचं गेट आहे. तर देवीसाठी ओटी घ्यायला आलोय. इकडे प्रसाद पण आहे बघा. ओटी घेतली आहे. चला दर्शनाला मित्रांनो. हा निखिलला पास नाही मिळालाय मित्रांनो, पास मिळालाय. आता जाऊया आतमध्ये. गेटच्या इकडे डाव्या साईडला पास मिळतात समोर. चला मित्रांनो या गेटमधून आतमध्ये जायचंय. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे. आपण बाकीचा परिसर दाखवूया. तर मित्रांनो इकडे आहे सिद्धिविनायक मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा. इकडे दर्शन घेऊन जाऊया. तर मित्रांनो खाली आलोय मंदिराच्या परिसरात. गर्दी बघा. मित्रांनो पास चेक झालाय, परत एकदा लागणार आहे. आणि ही लाईन आहे बघा, पासाची लाईन आहे तरी पण एवढी मोठी लाईन आहे. बघूया आता कधी दर्शन होतंय. हाय 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 बंटी हाय. चला लकी दादा आणि निखिल थांबलेत आमच्यासाठी. चला किती लोक आहेत तुमचे? 15. हा बा मित्रांनो 1.5 तास झालाय लाईन मध्ये आहोत. आणि म्हणालेले 5 मिनिटात दर्शन.
कदाचित आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे इथून तिकडे. बघूया. 2 तास लाईनमध्ये राहिल्यानंतर मंदिराच्या परिसरात पोचलो आहे. समोर मंदिर आहे आणि ही लाईन आता इथून जाऊन खाली उतरते. मग आपण डायरेक्ट जाणार गाभाऱ्यात. खूप वेळ लागला पास असून सुद्धा. तर मित्रांनो दर्शन करून झालं आहे आणि बाहेर आलो आहे. आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी नव्हती. तर आता वेळ पण झाला आहे त्यामुळे बघूया आता पुढचा प्लॅन काय आहे ते. अक्कलकोटला तर जायचं आहे. तर इथे एक दगड आहे, चिंतामणी सुकना होती. तर हा डावा नकार उजवा होकार असा दगड आहे. मित्रांनो खूप गर्दी आहे आज. रविवार असल्यामुळे जास्त गर्दी असेल. तर आता आपण चाललोय पुढच्या प्रवासासाठी. बघूया जाताना आपल्याला दुकानं वगैरे दिसतील. इकडे बघा गोंधळ. इकडे गोंधळ वगैरे घातले जातात. बसण्यासाठी जागा आहे. दर्शन घेऊन आल्यावरती तुम्ही इकडे बसू शकता. चला पुढच्या प्रवासासाठी जाऊया. इकडे बाहेर मार्केट बघा. प्रसादी आहे, टोपल्या आहेत, बांगड्या आहेत, बरंच काय काय आहे. मूर्त्या पण आहेत देवीच्या. का बघा. आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय अक्कलकोटच्या दिशेने. आपलं शेवटचं ठिकाण. आपण आता डायरेक्ट अक्कलकोटला जाऊनच भेटूया कारण बॅटरी पण खूप लो झाली आहे. 30%च राहिली आहे. आपण पोचलोय अक्कलकोटला. समोर घेऊन येत आहे. चला. तर मित्रांनो सगळ्यात आधी महाप्रसादाला आलोय कारण महाप्रसाद बंद होतो 4 वाजता आणि 4 वाजत आले. आणि त्यानंतर आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो जेवण बघा मस्तपैकी. भाजी, आमटी, भात आणि शिरा. चला जेवूया. तर मित्रांनो जेवण झालं आहे. मस्तपैकी महाप्रसाद मिळाला आणि खूप सुंदर असं जेवण होतं. मी आता चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. चला. गर्दी. तर मित्रांनो आतमध्ये चाललो आहे दर्शनासाठी. आतमध्ये शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे. इथूनच बघा, इथूनच दर्शन घ्या. तर मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. स्वामींचं दर्शन खूप वर्षापासून इच्छा होती की अक्कलकोटला येऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि फायनली आज ती इच्छा पूर्ण झाली. तर मित्रांनो ही जी प्रतिमा आहे ना ती 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. किती सुंदर आहे बघा. इकडे स्वामींचे कपडे आहेत. बाहेर दुकानांमध्ये किती मूर्ती आहेत बघा स्वामींच्या. सुंदर सुंदर. मस्तच. खूप काय काय. तर मित्रांनो प्रसाद घ्यायला आलोय घरी नेण्यासाठी. 2 द्या. इकडे स्वामींचा रथ आहे हा बघा. तर आपल्या देवदर्शनाचं शेवटचं ठिकाण पण आपलं कंप्लीट झालंय आणि आता घरी जायच्या मार्गावर.
जाताना फक्त रात्रीचं जेवण आपलं जेजुरीला असेल असं बोलत आहेत. तर ते झाल्यावरती डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत. मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि गौरीच्या मम्मीने सर्वांसाठी पुरणपोळ्या दिल्यात. गौरी वाटते वा. गौरीच्या आईने घेऊ नको सगळेच आहेत ते कोकणातून एक दिवसा अगोदर आलेले आहेत, तेही माझ्या घरी, आणि तिथून आम्ही ट्रिपला आलो. तर मला खूप छान वाटलं आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे मला खूप मोठी गिफ्ट म्हणून ही फॅमिली भेटली आहे. सो मी त्यांच्यासोबत आली आणि हे खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो थँक्यू तुषार आणि बालाजी टूर्स. तर मित्रांनो, रात्रीचं जेवण इकडे नान आहे आणि इकडे मटर पनीर. मस्तपैकी सगळेजण जेवत आहेत. जेवण झाल्यानंतर आपण जाणार आहोत मुंबईच्या दिशेने. चला जेवूया. तर मित्रांनो, जेवण झाल्यावरती आईस्क्रीम घेतलाय आणि दिलंय आपल्याला. नाव काय बोललंस तुझं? साहिल महाडी. साहिल महाडी. आणि युट्यूब चॅनलचं नाव? बॉय फ्रॉम लालबाग, लालबागकर साहिल. येस, लालबाग बीट्स मध्ये वाजवतो. साहिल महाडी. बघितलंस साहिल तर. महाडी माझे गुन्हे कलागुणांचा गौरव करण्यासाठी इकडे मला एक कॉर्नेटो घेऊन दिला आहे 46 रुपयाचा. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आभार. आणि पुन्हा काढून पण घेतलेला आहे, देत नाहीये. घे रडू नको जा. फोटो घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. तर मित्रांनो, देवदर्शन करून सकाळी 6 वाजता घरी पोहोचलोय, म्हणजे विक्रोळीला. आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. बालाजी टूर्सतर्फे आपण गेलो होतो आणि बुकिंग केल्यापासून आत्तापर्यंत कशाचीच चिंता करायची गरज भासली नाही, कारण तुषारदादाने खूप छान असं नियोजन केलं होतं आणि खूप छान असं मार्गदर्शन सुद्धा केलं. तर तुम्हाला पण अशा प्रकारे बालाजी टूर्सतर्फे जायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.